हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस आहे शुभांगीच्या लग्नाचा आणि आम्ही सगळं छान मस्तपैकी नटून थटून निघालो इकडं। कारण आहे ना नवरदेवाकडचे जी मंडळी आलेली होती ना, तर त्यांचा पाया पडण्यासाठी वराडणींचा, तर आम्ही इकडं निघालोय। मावशी, आई आणि मी। आणि मावशीच्या घरापासून आहे ना थोड्याच अंतरावर होतं हे घर, जिथं नवरदेवाचे जे वराड होतं त्यांना जाणच घर म्हणून दिलेलं होतं। आणि सकाळचे मला वाटतं 8 वाजलेले असतील, 7:30 ते 8 वाजलेले असतील, 7:45 झाले का तिकडे घड्याळमध्ये दिसतंय। आम्ही इकडे मामींकडे, इकडे नवरदेवाकडचे पाहुणे उतरलेले ना, त्यांना भेटण्यासाठी आलोय। आणि या मामी माझ्या चमकणाऱ्या मामी आणि मावशी पण, मामी पण आणि मावशी पण येतात। तुमचं ते शूट त्यासाठीच घेतलं, मराठी टिफिन आलेले। बहिणी पण आणि बहीण पण। हॅलो, तर यांच्याशी आमचं डबल नातं आहे। सामनेरकडून जर नातं पाहिलं तर त्या मामी लागतात आणि इकडून त्या मावशी लागतात। बाकी नवरदेवाकडची मंडळी काही तयार झालेली नव्हती, ती फ्रेश वगैरे होत होती म्हणून त्यांचं काही शूट घेतलं नाही। नवरदेव मात्र तयार होते। आणि इकडं हे पा आपला शामू दादा, तो पण आलेलाच होता कालपासून हळदीपासून। बघा कसे बसलेले सगळे चिल्लर कंपनी मस्त। आम्ही आत्ताच आलो तिकडून। आणि इकडं विकी भाऊ, बाबा, केशव, अय केशव इकडे ना। बोम दाखव तुझा ड्रेस। ते वाजावाल्यांसोबत जायचंय का आपल्याला? कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारलं होतं की त्या पूनमताई कोण आहेत, तर शुभांगीच्या सख्या काकांची मुलगी आहे ही पूनमताई। मुलगी आणि जावाई देवदेवतं घेऊन गेले देवाच्या इथं आणि त्याच्यानंतर इकडे आले सगळेजण वैदिकच्या लग्नविधीसाठी। आणि वैदिकला सकाळी सकाळी थोडी कमीच मंडळी असते, बरेचशी मंडळी लग्नाच्या टाळीच्या टायमालाच येत असतात। कन्या सकल कन्या दीपदान कन्यादान अर्पण। एकच इकडे बघ बस। आणि आजचा जो वैदिकचा मेकअप होता ना, तो वैदिकचा आणि घागऱ्यावरचा जो लुक होता तो मेकअप मी काही केलेला नव्हता, शुभांगीने दुसरी पार्लरवाली लावलेली होती। आणि सगळेजण पा तुम्ही कॅमेरा म्हणजे मी मोबाईल समोर आणताच आहे ना, सगळे हायच करतात। आणि कसं असतं ना की कॅमेरा म्हणजे तुम्ही बघणारे जे असतात त्यांच्याकडे तुम्ही काहीतरी रिॲक्ट करताय बघून, तर ते त्यांना सोपा पर्याय हाच वाटतो सगळ्यांना की हाय। आपण म्हणतो ना समोर एकमेकांना कोणाला तरी भेटल्यानंतर काय म्हणतो की हाय, हॅलो, नमस्ते, दंडवत असं काहीतरी म्हणतो, तसंच सगळेजण करतात। तरी ठीक आहे, पुढच्या वेळेला मी सगळ्यांना सांगेल की एकदा फक्त हाय करायचं प्रत्येकाने, त्याच्यानंतर पूर्ण त्या दिवशी कोणीच हाय करायचं नाही असं। ठीक आहे, सांगेल मी। काही चांगल्या गोष्टी काय म्हणता आपण त्याला म्हणतो ना, कोणी सांगितल्यानंतर आपण त्या आपल्या याच्यामध्ये बदल करत असतो।
आता पाहत्या मामी पण तितक्या लांबून कॅमेरासमोर दिसला लगेच हाय करत होत्या मला. म्हणजे हो, मी पण तुमच्याकडे बघते, रिॲक्ट करतात ते काहीतरी, म्हणजे रिस्पॉन्स करतात कॅमेराकडे बघून, असं असतं त्याचा अर्थ, दुसरा काहीच नाही. आणि इकडं कन्यादान पण झालेलं होतं आणि नवरीच्या ज्या ह्या काकू सासू आहेत तर त्यांनी जोडवे वगैरे घातले आणि 5 सुवासिनींना त्यांनी बोलवलं आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी नवरदेव नवरीची पूजा केली, औक्षण केलं आणि मग ओटी दिलेली होती ब्राह्मणाने, त्या सगळ्या 5 ओट्या नवरीला आम्ही भरल्या. नमो हिरण्यवासेनांच दिशंच पतये नमः घृताय अवताय नमः घृतम् मे प्रपदे घृताय नमो यजमानार्थम् ओक्षवंत देवाय नमः घृत विप्रपदे जाग्रतो दूरमुदयति दैवंत खंजोतिरेवा चतुर्थवर्ण कर्मणम्. चला पंचपदे तम देवाय नमः पंचविप्रकृतं देवाय सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पंचम सवष्ण देवत्राय नमो यजमान ओक्षवंत पूजनम्. विप्राय नमो घृतनंज करिष्यामि. सोन्याला बोला ना, सोन्या अख्खा देतो त्याला, सापुडाचा सोन्या, सोन्याची सोन्या अख्ख्या देतो. सोन्या आमचा सोन्या आहे म्हणे, तो देतो म्हणे अख्खा. त्याचं नाव आमचा सोन्या सोन्याचाच आहे, त्याला काही गरज नाही सोन्याची. द्या ना द्या अंगठी काढा मोठा ते नदी तेच मागू राहील. नमो नमः ओम ततो देवाय नमो विप्रभ्यम नमो चम द्वतीन इंद्र व्रतद्रवादतीन पुष्पादिवेदा स्वस्तिन तारद्रवरिष्ठनेमि. सप्त जन्म सप्त कृताय देवाय नमः करत शंख करिष्यामि. चला तिथं उभे राहा. हात जोडा बरं आता दोघांनी. ततो देवाय नमः सप्तपदी कर्मणं घृताय नमः. तुम्ही म्हणायचं मम मम भारी. आणि सप्तपदी करताना आहे ना 7 वचन पण ब्राह्मणाने सांगितले होते, तर ते स्पेशल व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि प्रत्येक लग्नांमध्ये टाकायचं जे असतं ना, ते सगळं लिहिण्यासाठी हे दोघी बापू बसलेले असतात इथं. आणि छानपैकी आम्ही मस्त फोटोज काढले मग सगळ्यांसोबत. आणि हे पण आले मग आज लग्नाच्या दिवशी, कारण त्यांना सुट्टी नव्हती तर हळदीला वगैरे काही आले नाही. आणि लग्नाच्या दिवशी आले मग डायरेक्ट. इकडे येऊन जा ना एकदा. लग्न लागल्यानंतर पहिली नवरीची माळ टाकायची, नंतर नवरदेवाला. वाजंत्री सावजित सावधान तदे
हॅलो बोलवते ना दादा रेणुता लग्न लागलं त्याच्यानंतर सगळ्यांनी फोटोज काढले आणि आजी बाबा अक्का बापू बाकी सगळ्यांनी पण काढले पण मग तेव्हा मी तिथे नव्हती मी चालली गेली होती कारण मला नवरीसोबत जायचं होतं तर मी घरी चालली गेली होती चेंज वगैरे करायला बॅग रेडी करायला आणि नवरदेवची गाडी पण आली मग पुन्हा इकडं आम्ही घरी येऊन गेलो होतो आधी आणि इकडे ना अशी पद्धत आहे नवरदेव नवरी जातात म्हणजे मुलगी जाते तेव्हा ही त्यांची पूजा करून छान मस्त अंगणामध्ये 2 पाट मांडलेले होते आजूबाजूला सुंदर अशी रांगोळी फुलांनी सजवलेलं होतं आणि समया लावलेल्या होत्या छान छान आजूबाजूला आणि मग त्यांची नवरदेव नवरीची पूजा होणार होती इकडं आणि पाय धुणार होते नवरदेवाचे पण आणि नवरीचे पण पायांची पूजा करून अशी ती इकडची म्हणजे विधी आहे त्यांच्याकडची पद्धत आहे ती आणि शुभांगी आता घरात गेली देवाचा पाय पडायला आणि सर्वांना भेटायला आणि ज्या म्हणजे गोष्टीचा विचार करून पण एखाद्या मुलीच्या मनामध्ये खूप असं म्हणजे भरून येतं ती वेळ आता जवळ आलेली होती म्हणजे विदाई विदाई झाली आणि मग आम्ही निघालो सगळे जळगाव या ठिकाणी जाण्यासाठी. नवरीसोबत मी होती, मुन्नी मावशी, गुटीताई आणि खुशी होती. काल बऱ्याच जणांनी विचारलं गुटीताई दिसत नाही, तर तिचा ना मेकअप होता, ती मेकअप कुर्ती केली होती, पुन्हा आली होती. मग म्हणजे लग्नाच्या वेळेपर्यंत येऊन गेली होती, कारण मग नवरी आधी बुकिंग केली गेलेली असते तर वेळेवर तिला कुठं देता येत नाही, असं असतं, जबाबदारी असते. त्याच्यामुळे मग ती मेकअपला चालली गेली होती, पुन्हा येऊन गेली होती. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.